हो, काय सांगाल? राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत रोहिणीताई, अशोक लाडबंजारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आपण जो इशारा दिलेला होता काळा झेंडा दाखवण्याचा, त्या पार्श्वभूमीवरती ताब्यात घेण्यात आल्याचं सांगितलं. शासनाच्या माध्यमातून पोलिसांची ही दडपशाही सुरू आहे. वास्तविक काळे झेंडे दाखवल्याने किंवा रस्त्यावर सुद्धा उभे नव्हते. ते सर्वच्या सर्व मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये होते, मधल्या बाजूला मध्ये होते सगळेच्या सगळे. आणि अशा ठिकाणी कार्यालयामध्ये धुडगूस घालून त्या लोकांना अटक केली. महिलांना त्या ठिकाणी जबरदस्तीनं उचलून नेलं. एक म्हातारी महिला खाली बसलेली आहे, तिला त्या ठिकाणी लाथीनं झळकलं. हे काय चाललं आहे? ही काय हुकुमशाही आहे का लोकशाही आहे? आणि आता अशा रीतीनं करत असाल तरी महिलांमध्ये अनेक हजारो महिला, तुम्ही म्हणता ना 75,000 आहे, तर महिलांमध्ये हजारो महिला अशा आहे की त्या तिथे स्वतः निषेध करणारच आहे. मग तुम्ही काय करणार आहात? तुम्ही निषेध करताय कारवाईचा पोलिसांच्या? या पोलीस कारवाईचा मी निषेधही करतो. आणि ही लोकशाही नाही आहे, दांडगाई आहे, हुकुमशाही आहे. काहीच न करता जर काही कृत्य केलं तर मी समजू शकतो, पण तो काहीही न करता घरात बसून उचलून नेणं हे कोणतं लोकशाही आहे? हे तर बिलकुल या ठिकाणी म्हणतो आहे की हुकुमशाही चाललेली आहे. तो नजन पाटील नावाचा एक LCBचा आहे, जसं त्याच्या अंगामध्ये आला आहे की काय करावं म्हणून. आणि तो धडाधड मारहाण करणं, पकडणं, महिलांना छेडखानी करणं, हे काय प्रकार आहे? जबरदस्तीनं आता रोहिणीताई खडसेंना जबरदस्तीनं उचलून घेऊन गेले त्या ठिकाणी. त्या म्हणाले की मी येते तुमच्याकडे, तुमच्याबरोबर यायला तयार आहे, पण तसाच नाही, त्याला दमदाटे करून तुला हात पकडून नेतो, नाही तर असं करतो. हे काय वागणं आहे का पोलिसांचं? मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.